आहे आपण प्रॉन्स राईस बनवणार आहे. त्यासाठी आपण बासमती राईस घेतला आहे, अर्धा किलो बासमती राईस आहे. त्यानंतर आपण टोमॅटो कांद्याची ग्रेव्ही केली, त्यामध्ये लसूण आणि आलं मॅश आपण जी ग्रेव्ही केलेली आहे त्याच्यामध्ये घातलं. त्यानंतर आपल्याला आलं लसणाची पेस्ट लागणार आहे, प्रॉन्स आहे, हळद, तिखट आहे, त्यानंतर बिर्याणी मसाला आहे. आपण सर्वप्रथम आलं लसणाची पेस्ट घालणार आहोत. पेस्ट घातली, त्यामध्ये आपण जी ग्रेव्ही तयार केली त्यामध्ये पण घातलं. आपण जी ग्रेव्ही केली ती घालणार आहोत. ग्रेव्ही आपल्याला ऑइलवरती छान ड्राय करून घ्यायची आहे. मग आपण मसाले घालणार आहोत त्यामध्ये. आता आपण हे ऑइलवरती जेव्हा टोमॅटो आणि कांद्याची ग्रेव्ही फ्राय करायला लावली, थोडा टोमॅटोचा रंग चेंज झाल्यानंतर आपण त्यामध्ये मसाले घालायचे. आता बघू शकता आपण थोडं ऑइलवरती टोमॅटो आणि कांद्याची ग्रेव्ही फ्राय करून घेतलेली. आता त्यामध्ये आपण जे मसाले घेतलेत ते घालणार आहोत. ते मसाले आपले फ्राय थोडे झाले की मग त्याच्यामध्ये आपण प्रॉन्स घालणार आहोत. प्रॉन्स घातल्यानंतर त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं. आता बघू शकता आपण त्याच्यामध्ये प्रॉन्स घालणार आहे, आपण जी ग्रेव्ही तयार केली त्याच्यामध्ये. आणि आपल्याला ग्रेव्ही ड्राय करणार आहोत आपण. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे राईस बनवून घेतलं, ग्रेव्हीमध्ये प्रॉन्स घालून घेतलेले आहेत. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि गॅसची फ्लेम पूर्ण फुल करून झाकण मारून आपल्याला. आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत. गॅसची फ्लेम फुल करून आपला मसाला पूर्ण ड्राय केल्यानंतरच आपण त्याच्यामध्ये राईस घालणार आहोत. आता आपण चवीनुसार मीठ घालत आहोत आणि आता गॅसची फ्लेम फुल करून आपण झाकण ठेवणार आहोत. आता आपली ग्रेव्ही ड्राय झालेली आहे. त्याच्यामध्ये जो आपण बासमती राईस तयार करून घेतला आहे तो घालायचा आपल्याला. आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपला राईस ग्रेव्हीमध्ये मिक्स झालेला आहे. एक 5 मिनिट आता आपल्याला परत झाकण ठेवून द्यायचं आहे. मग आपला राईस रेडी होईल. आता आपला प्रॉन्स राईस तयार झालेला आहे, पाहू शकता आपण. आता आपण वरती जो फ्राय केलेला कांदा आहे तो घालायचा आहे. आणि कोथिंबीर घालायची वरून. आता त्याचबरोबर आता आपण गॅसची फ्लेम बंद करून घेणार आहोत. आता आपला प्रॉन्स राईस तयार झालेला आहे. त्याबरोबर आपण रायता पण ठेवला आहे. अशाच नवीन रेसिपींचा आस्वाद घेण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.